5वी सेमीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनी पेज नंबर 34 काढा. काढलं? समोर आहेत पुस्तकं सगळ्यांच्या. तर बघा आपल्याला याच्यामध्ये 6वा चॅप्टर शिकायचा आहे, अँगल्स. विचार करा सगळ्यांनी, काय म्हणायचं त्याला? अँगल्स. लिहून देऊ का इथं? ज्या मुलांना जमणार नाही त्यांच्यासाठी लिहून देते. अँगल्स म्हणा. अँगल्स म्हणजे कोन. काय? कोन. आता पहा, पहिली जी आकृती आहे, पहिली डायग्राम पुस्तकामध्ये दिलेली, गेल्या वर्षी आपण ही शिकलेलो आहे. आठवतं का तुम्हाला रे? ते आपण मराठीतून शिकलोय. या वर्षी आपल्याला सेमी गणित आहे, त्याच्यामुळे आपण हा विषय इंग्लिश मधून शिकणार आहोत. तर हा जो आहे त्याला आपण मराठीत काय म्हणत होतो? ह्या अँगलला काटकोर. काटकोर. पण आता आपल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचंय? धिस इज म्हणा, अ राईट अँगल. राईट अँगल. राईटचं स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे. काय? राईट अँगल्स. आता अँगल्स नाही ना इथं. अँगल्स म्हणजे अनेक वचन आहे, पण आता इथं एकच आहे ना, त्याच्यामुळे इथं अँगल यस नाही लागणार तिथं. मग आता हे जे आहे, हा जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं? राईट अँगल. तो किती अंशाचा असतो रे? 90. कितीचा असतो? 90 चा. आता ही डायग्राम दिलेली आहे पुस्तकामध्ये आपल्या. हे पण तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे, बरोबर? त्याला तुम्ही काय म्हणत होता? लघुकोन. पण आता इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणायचंय? दिस इज म्हणा. दिस इज an acute angle. Acute angle. Acute angle. Acute angle. Acute angle म्हणजे लघुकोन. Acute angle म्हणजे लघुकोन. जो 90 अंशापेक्षा 90 डिग्री पेक्षा कमी असतो त्याला काय म्हणायचं? an acute angle. म्हणा जोरात. an acute angle. This is an acute angle. An acute angle. समजलं? आता हा पण कोण तुम्हाला माहिती आहे? त्याला तुम्ही मराठीत काय म्हणत होता? विशाल कोन. त्यालाच आता आपल्याला इंग्लिश मधून म्हणायचं आहे ऍप्टस अँगल. म्हणा. ऍप्टस अँगल. ऍप्टस अँगल. ऍप्टस अँगल. ऍप्टस म्हणा. ऍप्टस. ऑप्टस. ऑप्टस. ऑप्टस अँगल. ऑप्टस अँगल म्हणजे काय? विशाल कोन. मराठीत पण लिहून देते म्हणजे तुम्हाला दोन्हीचा सराव होईल. ऑप्टस म्हणा जोरात. ऑप्टस. 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 an ऑप्टस अँगल. an ऑप्टस अँगल किती डिग्रीचा असतो? किती डिग्री असणार आता? विशाल कोन 90 पेक्षा मोठा. म्हणजे आता आपण धरू असं की हा 120 आहे, ज्याचं माप 90 डिग्री पेक्षा मोठं असतं त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टस अँगल. ज्याचं माप 90 डिग्री असतं, करेक्ट 90 डिग्री, त्याला काय म्हणतो आपण? राईट अँगल. म्हणा. राईट अँगल. आणि ज्या अँगलचं माप 90 डिग्री पेक्षा कमी असतं त्याला आपण मराठीत लघुकोन म्हणतो आणि इंग्लिश मध्ये an acute angle. समजलं का हे शब्द? बघा बरं तुम्हाला म्हणता येतात ते का? म्हणून दाखवा बरं मला एकदा. हा. राईट अँगल बरोबर acute. acute तिथे उच्चार लिहून देते. acute हे तुम्ही सगळं उच्चारासहित लिहून घ्या म्हणजे 5वी पर्यंत जरा सराव होते. ठीक आहे? हा. acute angle. an ऑप्टस अँगल. समजलं? मनातल्या मनात पाठ करा बरं. तिन्ही पण अशी इंग्लिश मधली नाव पाठ करा बरं. हा. मनातल्या मनात पाठ केलं? आता न
न बघता फळ्यावर न बघता तुमचं तुम्ही मला सांगा. व्हॉट इज दिस? दिस इज म्हणा माझ्या पाठीमागं. दिस इज राईट अँगल. व्हॉट इज दिस? उत्तर सांगायचं तुम्ही. दिस इज an acute angle. What is this? This is म्हणा माझ्या पाठीमागं. An obtuse angle. Obtuse नाही, obtuse. ब चा उच्चार करायचा. बी आहे ना इथं उच्चार लिहून देऊ का? Obtuse angle. Obtuse angle. आता थोडंसं आपल्याला मराठीतून सगळं येत होतं, गेल्या वर्षी सगळं समजत होतं, पण आता थोडंसं सेमी असल्यामुळे आपल्याला हळूहळू इंग्रजीची पण सवय लागली पाहिजे की नाही. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळे स्पेलिंग लिहून घ्यावे लागतील, ते पाठ करावे लागतील, त्याचा उच्चार पाठ करावा लागेल आणि सारखे सारखे ह्या पुस्तकातले प्रॉब्लेम जे आहेत ना ते सोडवावे लागतील. आता इथे दिले बघा प्रॉब्लेम सेट 24 मध्ये डायग्राम. त्या डायग्राम मध्ये हा कुठला अँगल आहे त्याचं नाव, नंतर नेम ऑफ द अँगल, त्याचे व्हर्टेक्स किती, आर्म्स ऑफ अन अँगल्स किती, म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणत होतो बघा, त्या कोणाचं नाव सांगा, त्या कोणाच्या बाजू कुठल्या, ते मराठीत आपण गेल्या वर्षी शिकलो ना. तसंच आहे, फक्त ते इंग्लिश मधून इथं आपल्याला लिहायची प्रॅक्टिस करायची. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे निदान इंग्लिश मधून नावं तरी कमीत कमी आली पाहिजे. मग सांगा बरं, न बघता कोण सांगते? मॅडम मला ही सगळी नाव लक्षात राहील. हा सांग. Right angle, येस. acute angle, येस. obtuse angle. व्हेरी गुड. अजून कोण सांगते? हा कार्तिक. Right angle, बरोबर. acute angle, Acute angle, an acute angle and acute angle, and obtuse angle. बरोबर. मुलींमध्ये कोण सांगताय? राजकन्या. हा सांग, तुझं काय नाव आहे? ऋतुजा. हा बरं सांग. Right angle, obtuse angle, आणि एक राहिला कुठला? an acute angle. तर ही नावं पाठ करा, लिहून घ्या आणि घरच्या अभ्यासाला आज ही सगळी नावं घरी जाऊन पाठ करायची, लिहून आणायची वहीवर, आकृत्या काढून डायग्राम काढायच्या, त्याच्यासमोर त्याचं नाव लिहायचं आणि ते किती डिग्रीचं आहे ते पण लिहायचं. राईट अँगल किती डिग्रीचा असतो? 90. आणि an acute angle किती डिग्रीचा असतो? 90 पेक्षा कमी. म्हणजे तो 80चा पण असू शकतो, 75, 60, 50, 10, 20, 90 पेक्षा कमीचा असू शकतो. आणि an obtuse angle कितीचा असू शकतो? 90च्या पुढे किती पण 180 पर्यंत. 90च्या पुढे किती पण 180 पर्यंत. समजलं? त्यांची मापं कळाली, त्यांची नावं कळाली, डायग्राम काढायच्या, लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे? घ्या. बरं लागलं का रे?